प्रत्येक यशस्वी माणसामागे स्त्री असते. तसं काही अपयशी माणसामागे असू शकतं. हा असा झाला, माणूस बदलतो. त्याचं कारण स्त्री असते. कुणी मुलगी होती का त्याच्या आयुष्यात? शाळेत तर नव्हती, पण मग कुठे होती? नक्की सांगू शकत नाही, पण मी त्यांच्या वह्या आणायचो होमवर्कसाठी. त्या वहीमध्ये मागच्या पानावर एक नाव राहायचं. काय होतं ते नाव? खूप वर्ष झाली, आठवत नाही काय होतं ते. आठवं प्रकाश, काहीतरी आठवेल. हो, आठवलं. मंदा. मंदाच होतं ते. काही आणखी माहिती या मंदाची? नाही, कधी बोलला नाही चंदू. काही आठवलं, माहीत पडलं, काही आणखी असेल सांगायचं तर फोन कर. मी सवितासाठी लिहिते. तू माझ्या कामात आला, मीही करेल तुझं काम. माझ्यानं होणार चांगल्या ओळखी आहेत माझ्या. स्वतःशी. जितकी लोकं भेटतायत तितकं या माणसाचं कोडं अधिकच गुंता चाललंय आहे. पण सविताच्या या अंकात लिहू. पुढच्या अंकात येणार आहे चंद्याची प्रेम कहाणी. पाहू किती लोकं विकत घेतात. पण मेघना, तुझा कस लागणार आहे? काल्पनिक कहाणी लिही, लोकांना आवडेल अशी. पण लिहिताना कस लागेल तुझा? आणि अशी लिही की वाचतील आणि पुढच्या भागाची वाट पाहेल अशी. त्याला कळालं कुठून तर मेघनाला घाम सुटतो. मेघना काय करेल? त्याचं उत्तर तीच देते. उचलून घेऊन जाईल आणि टाकेल लोकांपुढे. नाहीतर खेळेल स्वतः. नको मेघना, नको. नको घेऊ. मेघना काय करेल? त्याचं उत्तर तीच देते. उचलून घेऊन जाईल आणि टाकेल लोकांपुढे. नाहीतर खेळेल स्वतः. नको मेघना, नको. नको घेऊ विषाची परीक्षा. मरशील मेघना, जीव गेला की गेला. पण दुसरं मन म्हणालं, घर चालवायचे आहे. कर जर आलं अंगाशी, घेशील माघार. फोन आला त्याचा धमकीचा, तर घेशील माघार. आणि सुरक्षाही पोलिसांची. त्याची धमकी भेटू शकते, जीव जाऊ शकतो. सर्व शक्यता माहीत असूनही मेढना टाकते जाहिरात की पुढच्या अंकामध्ये येणार आहे चंद्याची मुलाखत. पुढं काय होतं ते पुढच्या अंकात. प्रेक्षकांना एक सांगणं, कथा हळूहळू फुलते, म्हणून धीर धरा. प्रत्येक बोल चौकाराने षटकार नसतो, पण पाहत रहा. खात्री आहे माझी, मंदा तुमचा फक्त पूर्ण करणार नाही, तुमच्या अपेक्षा तर देईल भरपूर तुम्हाला त्यापेक्षा.